आणि एक खास बातमी जी खास पद्धतीने आपण सादर करतो, नेहमीच तुम्हाला त्याची कल्पना आहे। आणि आजची बातमी, आजचा प्रसंग, आजची एक नवीन माहिती अशी असणार आहे की ज्यामुळे तुम्हाला कदाचित तुम्ही पाहिलेल्या थ्रिलर फिल्म्सचा कदाचित तुम्हाला अनुभव येईल। आणि कदाचित तुम्हाला आठवत असेल टॉम हँक्सचा अतिशय उत्तम अभिनय असणारी सली फिल्म तुम्ही पाहिली असेल की ज्यामध्ये इंजिन्स डाऊन झाल्यानंतर टॉम हँक्स जो ज्याने पायलटचं काम केलेलं आहे तो आपल्या को पायलटच्या मदतीने अमेरिकेतल्याच त्याच्या विमानतळाच्या परिसरात असणाऱ्या सरोवरावरती ते विमान लँड करतो आणि अनेकांचे जीव वाचवतो। अर्थात त्याच्यावरती इन्क्वायरी बसते वगैरे, हे सगळं आपण फिल्ममध्ये बघितलं असेल। पण जवळपास अशाच प्रकारच्या अनुभवातून भारतीय एअर इंडियाचं विमान सुद्धा गेलेलं आहे आणि अशाच प्रकारचा अनुभव याही आपल्या विमानातल्या वैमानिकांना आला असेल। आणि नेमकं जेव्हा घडलं त्यावेळी तारीख होती 11 सप्टेंबर, देश होता अमेरिका। दिल्लीवरनं न्यूयॉर्कच्या दिशेनं हे विमान गेलं होतं आणि न्यूयॉर्कच्या जवळ आल्यानंतर इथे जेव्हा ते न्यूयॉर्कच्या पाशी पोहोचलं त्यावेळी अचानक लक्षात आलं या विमानाला की या विमानामध्ये मल्टिपल ऑर्गन फेल्युअर जसं माणसाच्या शरीरात होतं त्याच वेगळ्या अर्थाने मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झालं होतं या विमानाचं। विमानातल्या काही क्रिटिकल इन्स्ट्रुमेंट्स, काही सिस्टीम्स या हळूहळू बंद पडत होत्या, इंजिनावरती सुद्धा परिणाम होत होता असं सुद्धा या पायलटच्या लक्षात आलं। आणि त्यानंतर मग पायलटसमोर एकच पर्याय होता, तो म्हणजे इमर्जन्सी लँडिंगचा। पण कदाचित दुर्दैव इथेच थांबलेलं नव्हतं, कारण लँडिंगसाठी त्यांना परवानगी मिळत नव्हती। कारण आपल्याला कल्पना आहे अमेरिकेतली विमानतळ सुद्धा अतिशय गजबजलेली असतात, तिथे लँडिंगला अशी परवानगी अचानक देणं म्हणजे दुसऱ्या विमानाशी कदाचित टक्कर सुद्धा होऊ शकते। त्यामुळे या गोष्टी अतिशय शांत डोक्याने हाताळणं गरजेचं होतं आणि याच्यावरती एकच पर्याय होता, तो म्हणजे भारतीय वैमानिकांनी आपलं प्रसंगावधान राखून अमेरिकेतल्याच न्यूयॉर्कच्या जवळपासच्या या आकाशामध्ये फेऱ्या घालायला सुरुवात केली। साधारणपणे ते चित्र असंच असेल आणि तिथे फेऱ्या मारत राहिले जवळपास 1.5 तास या विमानांनी अशाच प्रकारे फेऱ्या मारल्या। लक्षात घ्या, साधारणपणे 150च्या वर प्रवासी, बोईंग 777 सारखं अतिशय शक्तिशाली विमान ज्याच्यामध्ये अनेक यंत्रणा त्याच्या कोलॅप्स होऊ लागलेल्या आहेत। इंधन सुद्धा संपत आलं होतं असं सुद्धा त्याच्या समोर आलेलं आहे। आणि आपण ज्यांच्याशी डील करतोय त्या अमेरिकन जमिनीवरती तुम्हाला थेट विमान उतरवता येणार नाही, कारण त्यांच्या सुद्धा अडचणी आहेत। या 1.5 तासामध्ये आपल्या वैमानिकांनी आणि त्यांच्या को पायलट्सनी शांत डोक्याने या प्रसंगाला तोंड दिलं। आणि काही असे मुद्दे की जे हे लँडिंग अर्थातच झालं आणि सगळ्यांचे जीव वाचले, ही खरंच मोठी गोष्ट आहे। पण काही मुद्दे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, कारण एअर इंडिया 101 या बोईंग 777 प्रकाराच्या विमानात 370 प्रवासी होते। आपण समजू शकता 370 प्रवाशांचा जीव या एका प्रसंगावर अवलंबून होता। विमानाची टी-कॅस नावाची सिस्टीम निकामी झाली होती। ऑटो लँड, ऑटो स्पीड ब्रेक, APU आदी यंत्रणाही बिघडल्या होत्या, ज्या सगळ्या विमानाच्या कोर्स डिरेक्ट करण्यासाठी, विमानाला कंट्रोल करण्यासाठी उपयोगी असतात। विमानातील इंधनही संपत आलं होतं आणि जोडीला बाहेरचं वातावरण अनुकूल नव्हतं, कारण आपल्याला कल्पना आहे अमेरिकेमध्ये याच सुमारास तिथे मोठ्या प्रमाणात वादळी सुरू होतं। फ्लॉरेन्स नावाच्या वादळानं थैमान घातलं होतं। त्यामुळे शेवटी या विमानासमोर एक पर्याय होता की आता कुठल्या तरी विमानतळावरती उतरायचं आणि शेवटी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही नेवार्कला विमान उतरवा। त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला, विमान उतरलं, तिकडे लँड झालं आणि 1.5 तासाचा हा सगळा साहसी प्रकार थांबला आणि 370 प्रवाशांचे जीव वाचले। आपल्या भारतीय पायलट्सनी दाखवलेल्या या अतुलनीय कामगिरीनंतर हे विमान, त्यातले सगळे प्रवासी, त्यांचे जीव वाचले आणि हा सगळा एक अतिशय थरारक असा प्रसंग सुखांताच्या दिशेने संपला। पण यामुळे दाखवून दिलं आपल्या पायलट्सने की ते सुद्धा अशा प्रसंगांना तोंड देऊ शकतात। पण त्याचवेळी काही प्रश्न सुद्धा उपस्थित झालेले आहेत की अशा विमानाला बोईंग 777 सारख्या शक्तिशाली आणि अतिशय आधुनिक मानल्या गेलेल्या विमानामध्ये इतक्या विचित्र परिस्थिती का उद्भवली असेल। पण अर्थात हा वेगळा मुद्दा झाला, पण तुर्तास तरी एक वेगळ्या प्रसंगाची ही अशी आपण नोंद घेतलेली आहे।